आहेस वे? हो. काय झालं? अगं मला वाटलं घरातलं कोणतर आलं का काय. मग आलं तर येऊ दे की, त्यात काय? त्यात काय म्हणजे? अगं मी माझा ना आजाचा फोटो बघत होते आणि घरात कोणाला कळलं तर घोळ नाही का व्हायचा. तुझा नाजाचा फोटो बघू. ओहो, लव बर्ड. फोटोत किती गोड दिसताय ग. आणि भांडताना कुठं जातं प्रेम? मी कुठं भांडते? तर तुला भांडायचंच माहित नाही ना. म्हणजे तसं नाही, भांडते पण सारखं सारखं नाही. तू तर मला भांडकुदीच करून टाकलेस. काल भांडलीस ना? हा? म्हणजे भांडलीस. वय गर्लफ्रेंड आहे म्हणून काय झालं? मला स्पेस नकोय म्हणून सांगितलं मी तसं. स्पेस द्यायला पाहिजे, बरोबर आहे, पण हे त्याला नाही, तुला सांगायची गरज आहे. म्हणजे मला तर असं वाटत नाही तू तुझ्या कुठल्या गोष्टीत नाक खुपसत असेल. ऐ म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी आजाच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते का? म्हणजे तसं नाही, पण तू बी त्याला स्पेस द्यायला पाहिजे ना. हा मग देतेच की मी. भांडणे जरा कमी करा. नाही भांडत सांगितलं ना. हे अल्ला, जुळतंय. मी पत्रिका बी जुळून बघितली, समजा चांगलं जुळतंय. फक्त आता भैयांच्या घरी चालणार आहे का नाही तेवढं लगेच बघायला पाहिजे. होय बाई, मला तर त्याचीच काळजी लागून राहिली. आता काळजी कशाला करताय? आपली शीतल लाखात एक आहे, असंच थोडी नाही म्हणणार आहेत माहिती. अगं आपण मज म्हणतोय की आपली पोरगी लाखात एक आहे, पण त्यांचा पण पोरगा 10 लाखात एक आहे. शिवाय एकुलता एक आहे आणि एक बहीण आहे, तिचं बी पुण्यात चांगलं चाललंय. त्यामुळं हे सगळं सहजासहजी होईल असं म्हणणं चुकीचंच आहे. फक्त त्यांची आई तयार झाली ना की जमलं सगळं. अव भैयांच्या आईला कसं तयार करायचं हे मी बघते. तुम्ही फक्त आधी तुमच्या घरातले तयार आहेत का ती सांगा. मी बोलले नाही अजून. हाय का? म्हणजे कोंबडी अंड्यात आणि आपण चूल मांडून बसलोय, काय उपयोग? अहो आधी आपल्या घरातले तयार आहेत का नाही ती बघायला पाहिजे ना. होय, आता उद्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी ह्यांच्याशी बोलते. आता त्यात कसलं आलंय शुभाशुभ? अगं पुरीचं चांगलं होणार आहे म्हणल्यावर मुहूर्त काय बघताय, बोलून टाका की. अगं होय, म्हणजे बोलायचं तर आहेच, पण उद्या बोलते बाई. हा म्हणजे कसं आहे, सणासुदीला सगळे आनंदात असतात ना, मग सगळी एकत्र असताना विषय काढला की सगळ्यांची मतं पण घेता येतात. बरं, तुम्ही म्हणताय तसं करा, पण लई पुढे ढकलत नेऊ नका म्हणजे झालं नाही. त्यावर मी इकडं भैयांच्या आईच्या मनात काय आहे त्याचा अंदाज काढते. हा आता एकच राहिलंय ना, तेवढं कशाला शिल्लक ठेवायचं. राहुल्या, तू बघितलंस का? होय लोका, ऊन लयच लागतंय. असं आहे. मी काय उन्हाचं म्हणतोय का? राजाला बघितलं का? हा होय, थांब त्याला दाखवतो. प्रॅक्टिस सोडून मोबाईलवर खेळत बसलाय काय यो. ते काय मोबाईलवर खेळतोय का? मग अरे तो शितलीला मेसेज करतोय. अयो, असं आहे होय. होय होय, तुला माहितीये का, आपल्या भावाने ठरवले दिवसाची सुरुवात सकाळी शितलीला मेसेज करूनच करायची. आईला मांडलेला का आज्याला. शीतल केलं का? असलं परफेक्ट बॉयफ्रेंड मिळालाय बघ की तिला. होय राहुल्या, तू काल म्हणत होतास का नाही, खरंच ना का आजीने क्लासेसच काढायला पाहिजेत. होईल का? मीच जाणार पहिला क्लासला त्याच्या, म्हणजे मी पण आज्यासारखा परफेक्ट बॉयफ्रेंड होणार. होईल कर मी परफेक्ट बॉयफ्रेंड.
राहुल्या अरे तू परफेक्टच आहे भावा. हं? पण काय माहितीये का, आपला आजा वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. खरंय तुझं. आज्याचा मला लय अभिमान वाटतो. आणि आज्यासारखा आपल्याला दोस्त मिळालाय हे खूप आहे आपल्यासाठी. होय. अरे गप्पा काय आणत बसलाय, चला प्रॅक्टिसला. अरे प्रॅक्टिस करायचीच आहे, पण त्याआधी तुला एक लय महत्वाचं सांगायचं आहे. जे काय ना ते प्रॅक्टिस नंतर चल. अरे महत्वाचं आहे लक्का. मला माहिती आहे तुझं किती महत्वाचं असतं ते. ऐक तरी हे बघ, प्रॅक्टिस पुढे मला काय महत्वाचं नाही. सांगतो की लक्का. बरं बोल पटकन. हा, की शीतल सारखी गर्लफ्रेंड तुला मिळाली म्हणजे तू लय लक्की आहेस. पण तसं काय नाही. काहीतरी काय बोलतोयस. लका आपला आजा पण लकी आहे की. तो बी लक्की आहेच की, पण शीतल एवढाही लक्की नाही. का? कारण तू तिच्यासाठी एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस. हा. म्हणजे बघ, तू तिला सोडायला जातोस, न्यायला बी जातोस, आणि तिला पहिला मेसेज करतोस, तिला समजून पण घेतोस. अरे शीतल म्हणजे आग आहे, आग. आणि तिला तू तळ हातावर घेऊन कुरवाळतोस. म्हणजे बघ, तू परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस तिच्यासाठी. आजा म्हणूनच तुझ्यासारख्या परफेक्ट बॉयफ्रेंडला ना आमच्या सिंगल संघटनेचा सलाम. हा, इतक्या आजसारखा परफेक्ट बॉयफ्रेंड मिळायला पुरुषनी 7 जन्म वाट बघायला लागते. वय. नमस्कार VIP. नमस्कार. काय म्हणताय? काय कुठं दौरा? शीतलकडे चाललंय काय? आव नाही नाही, नोट्स आणायला चालली. नाही, आम्हाला वाटलं शीतलकडे चाललंय काय. काय जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही शीतलकडे चाललेला असताना. मी जेव्हा जेव्हा शीतलकडे निघाले असं सांगते ना, तेव्हा तेव्हा मी शीतलकडे चाललेली असते. कळलं का? आणि हो भैया, जो माणूस आपल्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यावर एवढा बी अविश्वास दाखवणं बरं नाही. अहो तुम्ही नुसते प्रयत्न करताय हो, पण मामी त्यांनी अटक केलं ना डायरेक्ट. मम्मीनं डायरेक्ट अटॅक केला हे खरंय, पण मी पाया मजबूत केला म्हणूनच बरं का.